तर राम राम भावनो का म्हणता. तर पावसाचा म्हशी वगैरे सोडून मी थोडासा बाहेर गेलो होतो आज कामाशी गोंद्याला. तो आपल्या ब्लॉगमध्ये जो संपूर्ण ॲड केलेले आहे ते व्हिडिओ तर पाहून घ्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर असं कामा भावनो एक आपला एक काम सरलं नाही तर दुसरा काम करावं लागते. तर दुसरा काम म्हणजे म्हशी शेती आपला आहे ना, कसं आहे ना, पारंपरिक म्हणजे जीवनाची जे दिनचर्या आहे तेच लागलेली हा काम आपल्याला करावं लागतं. तर असा कामा भावनो तर सोपं नसते. एक शेतकऱ्याच्या मुलाचे जीवन जगणं नाही, एक मुलाची लाईफ तयार सोपं नसते. स्वतःचा ओपिनियन सांगला तर स्वतःचा अनुभव सांगला तर गोष्ट अशी आहे की हार्डवर्क इज द की ऑफ सक्सेस. तशीच आपली जीवन आहे. दिवसभर राबावं लागते या म्हशीच्या मगा, तेव्हा सायंकाळी दूध निघते आणि तेव्हा त्या सायंकाळी दुधाचा पैसा मिळते. पण इतकं खरं आहे भावांनो, कोणीची नोकरी नाही करावं लागत ना, कोणीची गुलामी. स्वतःची गुलामी आणि स्वतःची नोकरी, एवढं खरं आहे आपल्या याच्यात दूध उत्पादक धंद्यात. तर तसाच काम आहे भावांनो. असं आहे ना, दुसऱ्याच्या कामाला न जाता स्वतःचं काम करतो. तर डायरेक्ट रियालिटी तुम्हाला सांगू का एक शेतकऱ्याच्या मुलाची, जास्त काही बेनिफिट नाही आहे. पण इतकं आहे की जी डेलीची लाईफ आहे, लाईफ रूटीन म्हणजे ते चालते. असं वाटत असेल आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की खूप बेनिफिट आहे आपल्याला, काही बेनिफिट. तर भावांनो, बेनिफिशियली तुम्हाला सांगू का, या धंद्यातला प्रॉफिट जास्त नाही आहे. म्हणजे कटून पिटून सने थोडासा वाचते. म्हणजे देखा तुम्हाला सांगतो, सर्वात पहिले तर म्हशीच्या कट्टे म्हणजे खावायचं, त्याच्या खुऱ्या खाल्ली चुन्नी रफ्तीच्या कट्टे, बरोबर. तिथून मग वाटला गिटला थोडासा, म्हणजे हाफ अँड हाफ भेटते आपल्याला, जास्त नाही भेटत. तसाच काम आहे. पण त्या हाफ अँड हाफमध्ये बी आपली फॅमिली चालते. पण दे आर मॅनेज, आपल्याला तेवढ्यात मॅनेज होते. आय एक्सेप्ट. तर तसाच कामा भावना शेतकऱ्याच्या मुलाचा आपल्या. तर आज गोंद्याला यासाठी गेलो की धानासाठी दवा आणला, कारण की आपल्या धानाला खोडकिडा लागला होता. तर आता ते फवारणी वगैरे करून इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स, फंगिसाइड्सवर ते सगळे मरतील, तेव्हाच आपलं धान काहीतरी थोडंसं उठल. तर असं काम आहे. अडचणी येतेच राहतात, प्रॉब्लेम सॉल्व होतच राहतात. म्हणजे नो प्रॉब्लेम विदाउट सोल्युशन, असं तर काम नाही शकत. म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होतील, सोल्युशन भेटत जाल, आणि सोल्युशन जिथं क्रिएट झाला प्रॉब्लेम बनला तिथंच येत आहे. तर असंच कामाभावनं डेली रुटीन सुरू आहे आपला, दैनिक दिनचर्या सांगायचं फक्त इतकंच झाला. तर आपली व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एक सपोर्टिंग सबस्क्राईब करा भावना. आपल्याला इतकीच इच्छा आहे, जास्त नाही. राम राम भावना.